पण ह्या ठिकाणी उल्लेख त्यावेळी त्या व्यक्तीने केला की वसंतदादांनी आणि राजाराम बापूंनी ह्या जिल्ह्यासाठी काय केलं. वसंतदादांनी काय केलं हा प्रश्न इथं विचारला सांगलीत. दुर्दैव आहे की जातीच्या कारणासाठी तुमची डोकी भ्रष्ट करून बुद्धी भ्रष्ट करून तुम्हाला येडं करून समोर बसवलं आणि तुम्ही बी टाळ्या वाजवा लागला. अहो, ज्या व्यक्तीने स्वातंत्र्य देशाला मिळवून दिलं, छातीवर जो गोळी खाल्ली, पुरोगामी महाराष्ट्र निर्माण केला, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलता. मलाही खूप राग आला, मलाही काहीतरी बोलायचं होतं, पण पुन्हा लक्षात आलं हा व्यक्ती जो बोलतोय ना त्याच्या मागे कोण आहे महत्वाचं आहे. आज जे ह्या राज्याचं नेतृत्व करतात, 6 वर्ष मुख्यमंत्री आहेत ना, 6 वर्ष मुख्यमंत्री, 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री, आणि वसंतदादांनी जे केलं, राजाराम बापूंनी जे केलं, यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे केलं, जे दूरगामी निर्णय घेतले, मी उल्लेख केला. शिक्षणासाठी वसंतदादांनी त्यावेळेला इंजिनियर पोरं आपल्या गरिबाची झाली पाहिजे म्हणून धोरण केलं. आजही परदेशात सुद्धा त्या मायक्रोसॉफ्ट, इंटेल, एआय आज नवीन नवीन आल्या, त्या ठिकाणी काम करणारी पोरं आज महाराष्ट्रातल्या गरिबाची पोरं त्या ठिकाणी, ती जात बघून नाही, प्रत्येक जातीची पोरं त्या ठिकाणी शिकतात. ही धोरण आणलं म्हणून, पाणी अडवा पाणी जिरवा धोरण आणलं. पण आता ह्यांच्या विरुद्ध बोलायची गरज का पडली? कारण तुम्ही 8.5 वर्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहून सुद्धा एकही ह्या राज्याच्या फायद्याचा निर्णय तुम्हाला घेता आला नाही. म्हणून जे मोठी लोक आहेत त्यांच्यावर बोलायचं, मात्र बोलताना संस्कृती जपायची, सुसंस्कृत स्वतःला म्हणवून घ्यायचा आहे, म्हणून अशी पाळलेले प्राण्यांकडनं बोलवून घ्यायचा हा प्रकार चाललेला.